श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. सुमन किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मिसळ पाव बनवणार आहे. त्यासाठी मी पाव किलो मटकी मोड आणून ती आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी कुकर लावत आहे आणि 2 शिट्ट्या काढून मटकीला घेत आहे. आता मी एक कढई ठेवली आहे. त्या कढईमध्ये आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे मिसळीसाठी. तर आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेलावर मी आता लांब चिरलेले कांदे घालते. 2 कांदे मी घेतले आहे. खोबरं आहे एक अर्धी वाटी. आता याचं आपल्याला छान भाजून फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या मसाल्यामध्ये मटकीची मिसळ फार छान लागते. आता कांदा लाल झाला आहे, त्यामध्ये मी ते खोबरं घालून परतून घेत आहे. हे चांगलं परतत आल्यानंतर मी थोडासा गरम मसाला घेणार आहे. अख्खा गरम मसाला घेणार आहे भाजणी करायला. तर त्या मसाल्यामध्ये मी तोही भाजणार आहे. मध्यभागी थोडंसं तेल घालून आपल्याला तो गरम मसाला मध्यभागी परतून घ्यायचा. त्याने आपल्याला खमंग छान वास येतो. धणे आहेत 2 चमचे, लवंग, दालचिनी, काळी मिरी आहे, खसखस आहे थोडीशी. आता हे मध्यभागी टाकून मी छान असं तेलावर मध्यभागी भाजून घेणार आहे. तर चांगला वास येतो, याचा चांगला सुगंध येतो, चव चांगली पण लागते मसाल्याला. आता मी सगळं खोबरं एकत्र करून भाजून घेत आहे. आणि आता मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे. लसूण जरा जास्तच वापरायची, तर मिसळला जास्त चांगली चव येते. 10 ते 12 लसूण पाकळ्या आहे. 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतला आहे मी. तेही मी त्या मसाल्यामध्ये घालून भाजून घेणार आहे. छान परतून घ्यायचा आपल्याला. आता मसाला एकत्र होऊन अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये मी फोडणीसाठी तेल घातलं आहे. तेल जरा चांगलं थोडंसं जास्त घालायचं, कारण मिसळला वरती आपल्याला तरी आली पाहिजे. आता याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तो कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण ते परतून घेऊया. कांदा परतून झाला की एकच टॅमॅटो मी त्याच्यावर घातला. थोडासा आंबटपणा पण येईल मिसळला. आता तो टॅमॅटो पण मी चांगला परतून घेते. टॅमॅटो परतून झाला की आपण जो मसाला तयार केलेला होता, पहिलं मी हळद घालते, लाल तिखट घालून घेते. हळद लाल तिखट घातल्यावर वाटलेला मसाला घालून छान अगदी तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आपण तर तो भाजलेला आहे तरीही चांगला परतायचा. चांगला परतला की आपलं चांगलं मिसळला चांगलं वरती तेल येतं. आता बघा माझा चांगला मसाला परतत आलेला आहे. आता त्याला चांगलं तेलही सुटलं आहे. आता चवीनुसार मीठ घालते. आपल्याला बाकीचे काही मसाले घालण्याची गरज नाही. गरम मसाला भाजला आहे. आता त्यावर शिजलेली मी मटकी होती, 2 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या, ती मटकी त्याच्यावर घालून आपल्याला आता पाणी घालून त्याला सरसरीत करून घ्यायचं आहे. बघा आपली मिसळ आता तयार आहे. थोडीशी पाणीदार, म्हणजे थोडंसं पातळ बनवायची. छान मिसळ तयार झाली आहे. तरी पण आली आहे त्याला चांगली. तर आता आपण प्लेटिंग करूया. तर सगळ्यात प्रथम मी मिसळ घेतली खाली, त्याच्यावर थोडंसं फरसाण घालून घेतलं आहे. पाव आहे बाजूला, दुसरीकडे कट घेतला आहे त्याचा. आता याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालते, चिरलेली कोथिंबीर घालून घेते. तर याच्यावर छानपैकी लिंबू पिळायचा आहे. मस्त लिंबू पिळून झालेला आहे. तर मिसळ पाव आपला तयार आहे. छान मस्त पावासोबत खाऊ शकता. बाजूला कट पण आहे, तो त्याच्यात घालून घेऊ शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.